पुन्हा एकदा आत्मा नमस्ते आणि आपण आपल्या सेशनला सुरुवात करत आहोत. आजचं आपलं सेशन रेखी, ब्रह्मांडीय ऊर्जा. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपल्याला ओळख करायची आहे. आणि या ऊर्जेसोबत ओळख करण्यासाठी आपण सर्वजण आलेला आहात. याकरिता मी आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते. तर अभिनंदन का? अभिनंदन यासाठी की येथे या ऊर्जेपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जीची लकची गरज असते. ओके, फक्त सेशन अटेंड करण्यासाठी सुद्धा. कारण असं की या ब्रह्मांडामधील या संपूर्ण ब्रह्मांडामधील फक्त आणि फक्त 4% लोक 4% लोक जरी या ऊर्जेपर्यंत जुटले, फक्त आणि फक्त 4% लोक या कुठल्याही पॉझिटिव्ह एनर्जी पर्यंत परिपूर्णतेने जुटलेत, तर उरलेल्या संपूर्ण जगामधील दुःख नष्ट होतील. याचाच अर्थ असा की एकूण लोकांच्या किंवा एकूण 100 लोकांच्या पैकी फक्त 4%, मी नेहमी सांगत असते, फक्त 4% लोक जरी कुठल्याही, मग ते मंदिर असो, मस्जिद असो, मग ते कुठलाही धर्म असो, पंथ असो, रेखी ब्रह्मांडीय ऊर्जा असो, प्राणशक्ती असो किंवा अनेक प्रकारचं जेही कुठला आध्यात्मिक साधना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचले, तरीही 100 लोकांपैकी 4 लोक या ऊर्जेपर्यंत पोहोचले, तरीही उरलेले 96 लोक जे आहे, म्हणजे एकूण 100 लोकांची सुरक्षा करण्याचं, त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्याची एनर्जी, पॉवर या 4 लोकांच्या मध्ये असते. पण तरीही एवढं सोपी असूनही या जगामध्ये एवढं दुःख, एवढी अशांतता, अस्वस्थता, आणि एवढंच नाही तर एवढी दगदग कशासाठी आहे? ज्याच्याकडे जावं त्याच्याजवळ कुठं आरोग्याच्या समस्या, कोणाकडे दुःख, कोणाला मानसिक चिंता, कोणाला शारीरिक चिंता, कोणाला आर्थिक चिंता, कोणाची कुठली. बरोबर? पुन्हा मग आपण काय म्हणतो, या जगात कोणीच सुखी नाहीये. बरोबर? मग फक्त 4% लोक नाही येऊ शकत का? या एनर्जी पर्यंत पूर्णपणे जुळू नाही शकत काय? तर खरंच कमी पडतात. 4% लोक सुद्धा इथपर्यंत येणे शक्य नसतं. आणि म्हणून आपण सर्व अत्यंत निवडलेले लोक आहोत, निवडलेले सोल आहोत, की आपण सर्वचे सर्व या एनर्जी पर्यंत आता पोहोचलेले आहोत. ओके, आता आपण या सेशनला जेवढे लोक हजर आहे, तेवढे आपण सगळेचे सगळे खूप लकी आहोत. हा त्यामागचाच तुम्हाला सांगण्याचा उद्देश. म्हणून आपण या सेशनला आलेलो आहोत, तर अगोदर पहिले आपलीच पाठ थोपटा, की माझी या ब्रह्मांडाने निवड केलेली आहे. स्वतःला शाबासकी द्या. ओके, कारण मी लकी आहे. ओके, चला. तर आपण आता समजून घेऊया, की काय आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा? का मॅडम नेहमी म्हणतात या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा, आयुष्याचं प्रत्येक सुख घ्या, प्रत्येक प्रश्न सोडवा, चिंतामुक्त जगा, आरोग्याच्या समस्या सोडवा, आर्थिकतेच्या सोडवा, रिलेशन मध्ये सुधार करा. असं जे मी संपूर्ण आतून विश्वासाने सांगते, या मागचं खरं उद्दिष्ट, खरं कारण हेच आहे, की मी या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत. आणि माझ्या माध्यमातून मी हजारो लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या आहेत. त्यांचे अनुभव माझ्या पाठीशी आहेत आणि म्हणून मी ठामपणे सांगू शकते, की हो, एनर्जी काम करते.
या ऊर्जेसोबत जुडा आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणा. आता स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणा. मग हा स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्याची ताकद कोणामध्ये आहे? तर ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्याची ताकद कोणामध्ये आहे? माझ्यामध्ये आहे. तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्याची पूर्णपणे ताकद ही तुमच्यामध्येच आहे. या जगामधली अशी कुठलीच समस्या नाही, की ज्या व्यक्तीच्या बाबतीत ती निर्माण झालेली आहे, त्या व्यक्तीमध्ये ती सोडवण्याची ताकद नाही. तुमच्या आयुष्यामध्ये जीही काही समस्या आली असेल, कुठलीही असो, ती सोडवण्याची पूर्णपणे ताकद तुमच्या आतमध्ये आहे, तेव्हाच ती तुमच्या आयुष्यात आलेली आहे. परंतु आयुष्याच्या अनेक वळणावर आपल्याला असं वाटते, मी कोणाची मदत घेऊ? मी आता सैरभैर झालो आहे, आता मी कुणाची मदत घेऊ? मी कुठे जाऊ? कोणाला काय विचारू? कोणाचा सल्ला घेऊ? असं होते आपल्याला? येस. हे असं होते आपल्याला. आता कोणाला विचारू? आता कोण मला मदत करणार? पण खरं ना, जर आपण कोणाचीही मदत मागली नाही, स्वतःच्या आतील शक्तीचा वापर केला, तर तर आपण आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक समस्येला सहजपणे सोडवू शकतो आणि खरं तर आपल्या आयुष्यामध्ये होणारी कुठलीही घटना असो, ती आपल्याला कधीच समस्याच वाटणार नाही. हे पण तेवढंच महत्वाचं. कारण आपण समस्येकडे सुद्धा एक संधी म्हणून किंवा सहजतेने बघायला शिकणार आहे. तर ते का? तर या ऊर्जेच्या माध्यमातून. मग पुन्हा एकदा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? आतापर्यंत मी जे विश्लेषण केलं आहे, यामधून नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल, की हे काहीतरी आपल्याच सोबत आहे बाबा. आपल्याच बाबत आहे. हो, आपल्याच बाबत आहे. बघा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजेच हे चैतन्य, हे दिव्य शक्ती कुठे आहे? कुठे आहे? आपल्या आतमध्ये आहे. ओके. ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? तर आपल्या आतमध्ये असलेली ऊर्जा. ओके. ऐकून घ्या. आपल्या आतमध्ये असलेली ऊर्जा. आज रोजी ज्या ऊर्जेचा वापर आपण सूक्ष्म प्रमाणामध्ये करतो, श्वास घेण्यासाठी, आपलं शरीर चालवण्यासाठी करतो. ही आतमध्ये असलेली ऊर्जा, हीच ऊर्जा संपूर्ण विश्वामध्ये आहे. ओके. आज रोजी या ऊर्जेचा वापर आपण सूक्ष्म स्तरावर करत आहे. कमी प्रमाणात करत आहे. आपल्या शरीरासाठी आपलं शरीर चालवण्यासाठी याचा उपयोग करत आहे. म्हणजेच आपण श्वास घेतो. बरोबर? आपण सगळेजण श्वास घेतो. आपला श्वास बंद झाला म्हणजे संपलं सगळं. बरोबर? शरीरामधील प्राणशक्ती म्हणजेच काय तर श्वास संपला म्हणजे आपण गेलो. असंच असते ना? येस. असंच असते. तर मग आपला जिवंत राहण्यासाठी या श्वासाचा, या प्राणाचा, या प्राणशक्तीचा, या ब्रह्मांडीय ऊर्जेचा आपण जो वापर करतो आहे, हा वापर आपण मोठ्या प्रमाणामध्ये करायला शिकणं, म्हणजेच या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणं आणि रेखी ऊर्जा शिकणं. आता आपण याला नाव दिलं आहे रेखी ऊर्जा. ओके. प्राणशक्ती. रेखी ऊर्जा म्हणजे प्राणशक्ती ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करणे. ओके. रेखी ऊर्जा म्हणजे प्राणशक्ती ऊर्जेचा वापर करणे. रे या शब्दाचा अर्थ जपानमध्ये विश्वव्यापी असा होतो आणि की या शब्दाचा अर्थ जीवनशक्ती असा होतो. म्हणजेच काय? तर या विश्वामध्ये संपूर्ण जीवनाला, संपूर्ण सृष्टीला शक्ती देणारी जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जा म्हणजेच रेखी ऊर्जा. हा शब्द जपानवरून आलेला आहे म्हणून आपल्याला जरा त्याबद्दल कन्फ्युजन होते. म्हणून तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितलं प्राणशक्ती म्हणजेच श्वास. याच आज रोजी आपण या रेखी ऊर्जेचा, या ब्रह्मांडीय ऊर्जेचा आपल्या आयुष्यामध्ये वापर करतच आहोत. सर्वजण करत आहोत. तुम्ही, मी. बघा, मी छोटासा अनुभव तुम्हाला सांगते. आपल्याला कुठं लागलं. समजा आता मला या हाताला खरचटलं. ओके, तर मी काय करेल, याला फुंकर मारेल. म्हणजेच काय, तर माझ्या आतील प्राणा मी याला देणार. असंच होते? येस, असंच होते.
किंवा आपण काय करतो, आपल्या एका हाताने दुसऱ्या हाताची ती जखम दाबतो थोडा वेळ. कळतपणे किंवा न कळतपणे आपण काय करतो, तर आपण या हाताने या जखमेला ती प्राणशक्ती पुरवतो, जी आपल्या आतमध्ये आहे. हे सगळं आपण असंच करत आलेलो आहे वर्षानुवर्षापासून. आपण अनेक जणी यामध्ये आई आहेत किंवा आपण जेव्हा लहान होतो, तेव्हा आपल्या आईचा विचार करा. जेव्हा आपल्याला एखादं काही लागते, लागलं माझ्या हाताला, आपण आपल्या आईजवळ गेलो, तर काय? आपली आई काय करायची आपल्याला फुंकर मारायची. ओके. आणि असा थोडासा हात फिरवायची, गंमतच म्हणायची, जादू मंत्र, छू वगैरे, 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 वगैरे. जे काय असेल ते. प्रत्येकाच्या भाषेमध्ये वेगळं असेल आणि बाळाला विचारायची. विचारते अजूनही, "फरक पडला? आता बरं वाटते?" तर बाळ म्हणते, "हो." असंच होते? येस. सगळ्यांच्या हातावर आहे. असंच होते. बरोबर? तर का? आपण कळत-नकळतपणे या ऊर्जेचा, आपल्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा वापर करतो. आणि मग आपणच काय म्हणतो माहितीये का गंमतमध्ये, की अरे, आपल्या बाळाने जर असं म्हटलं, की "बाबा हो, मला फरक पडला." तर आपल्याला काय वाटते, बघा आपण किती अज्ञानी आहे. आपल्याला असं वाटते, की अरे, याला काही लागलंच नव्हतं. पण खरं तर ते तसं नसते. खरं असं असते, की आपण आपल्या ऊर्जेचा वापर करून त्याच्या वेदना कमी करतो आणि तो किती इनोसंट असतो. कुठलंही बाळ असो, आपलं बाळ असो किंवा आपण जेव्हा बाळ होतो तेव्हा. आपला आपल्या आईवर पूर्ण विश्वास, की हिने हुंकार मारली म्हणजे माझा वेदना थांबल्या. ओके. तो विश्वास, जेवढा विश्वास असेल तेवढी एनर्जी पटकन त्याच्यापर्यंत जाईल. म्हणजे काय, तर ती व्यक्ती तेव्हा स्वीकाराच्या भावामध्ये असते आणि मग त्याला खूप मोठ्या प्रमाणात फरक पडतो. ओके. म्हणजेच काय, तर कळत-नकळतपणे आपण प्रत्येकाने अनेक ठिकाणी या ऊर्जेचा वापर केलेला आहे. या विश्वव्यापी ऊर्जेसोबत आपली नव्याने ओळख करणे, मोठ्या प्रमाणामध्ये ही घेण्याची अ, क्षमता आपली वाढवणे, म्हणजे आपण रेकी शिकणे म्हणावं किंवा ऊर्जेसोबत जुडणे म्हणावं किंवा ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर कसा करावा हे शिकणे म्हणावं. याला आपण काहीही म्हणू शकतो. ओके. तर आपण आपल्या क्लासमध्ये या ऊर्जेचा वापर आपण मोठ्या प्रमाणामध्ये कसा करावा, हे शिकणार आहोत. ओके. आता राहिला प्रश्न, की मग याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर कसा करावा? तर जेव्हा आपण विविध प्रकारे मेडिटेशन करतो, ध्यानधारणा करतो आणि या रेकी यामध्ये काय असते, तर अटोनमेंट दिलं जातं. म्हणजे काय, तर एक प्रकारे दीक्षा दिली जाते. काय? एक प्रकारे दीक्षा दिली जाते आणि आणि लेव्हल असतात प्रथम, द्वितीय, तृतीय या लेव्हलवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सिम्बॉल दिले असतात. मग या सिम्बॉलच्या सहाय्याने आपण मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी घेणे आणि ती इतरांपर्यंत पोहोचवणे. अशा प्रकारे आपण कार्य करू शकतो. बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे, की ही एनर्जी आपल्या आतमध्येच आहे. नक्कीच आतमध्ये आहे. मग रेखीय ऊर्जा, या रेखीय सोबत जुडल्यामुळे, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यामुळे आपण काय करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी, मी सुद्धा हेच ऐकलेलं आहे. एखादी व्यक्ती आजारी आहे, तर आजारी व्यक्तीला आपण काय म्हणतो? "बाबा, ओझं असतं ना, तर तुझं घेतलं असतं." पण दुःख घेता येत नाही. बरोबर? एखाद्याच्या वेदना घेता येत नाहीत आपल्याला. पण जेव्हा तुम्ही या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडता, तेव्हा मात्र तुम्ही दुसऱ्याच्या वेदना कमी करण्याची शक्ती प्राप्त करता. या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने आजपर्यंत आपल्याला जे जमलेलं नाही, की अ, इतरांचं दुःख कमी करता येणं, हे जे जमलेलं नाही, ते सर्व आपल्याला केव्हा जमणार आहे? तर आपल्याला ते सर्व या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जुडल्यानंतर जमणारच आहे. ओके. दुसऱ्याचा भार कमी करणे, दुसऱ्याच्या दुःखाचा भार कमी करणे असं म्हणतात त्याला. ही ब्रह्मांडीय ऊर्जा ही कुठून आहे? हिचा उगम कुठून आहे? अनेक लोकांचं म्हणणं आहे जापानवरून आलेली ऊर्जा आहे. बघा, खरं सत्य परिस्थिती अशी आहे, की ऊर्जा ही भारतातील आहे. मूळ संकल्पना या वैश्विक ऊर्जेची भारतामधील आहे. आपल्या अथर्व वेदामध्ये या ऊर्जेचा पूर्णपणे उल्लेख केलेला आढळतो. ओके. पुराण कालामध्ये याचा शोध
झालेला आहे आणि याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर सुद्धा झालेला आहे. अनेक संत पुरुष या चैतन्य शक्तीचा आधार घेत असत. सजीवांच्या ठायी असलेली ही ऊर्जा, प्रत्येक सजीवाच्या ठायी असलेली ही ऊर्जा असंख्य अणुरेणूंना बांधून ठेवते. अणु आणि रेणूंना बांधून ठेवते आणि अणुरेणूच्या माध्यमातून ही एनर्जी माझ्यापासून तुमच्यापर्यंत, तुमच्यापासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत कुठेही पाठवता येते. आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. सोपी भाषेमध्ये तुम्हाला सांगते. स्वामी समर्थ, आपले शेगावचे गजानन महाराज, संत साईबाबा, महावीर, या सगळ्यांसोबत मी माझी तुलना नाही करत आहे. पण मी एवढं सांगते आहे, की अशाच कुठल्यातरी ऊर्जेचा वापर करून हे सर्व संत, सत्पुरुष अनेक लोकांना बरे करायचे. आणि त्यांचा ऑरा एवढा स्ट्रॉंग आहे, की आता सुद्धा त्या सानिध्यात गेल्यानंतर अनेक लोक रोगमुक्त होतात. त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. हीच ती ऊर्जा, हीच ती ब्रह्मांडीय ऊर्जा. अशाच काही नाव वेगळं असेल, पण शेवटी विश्वामध्ये असलेली ऊर्जा तर एकच आहे ना. या ब्रह्मांडामध्ये असलेली ऊर्जा एकच आहे. असं आहे का? आज मी महाराष्ट्रामध्ये शेगावमध्ये बसून जो काही श्वास घेत आहे, हा श्वास अमेरिकेतील एखादी व्यक्तीला वेगळा श्वास आहे, वेगळा ऑक्सिजन आहे, असं काही आहे का? नाही. पुन्हा तुम्हाला छोट्याशा भाषेमध्ये एक सांगते. आपलं शरीर पंचतत्वांनी बनलेलं आहे, असं म्हणतात. मग जे पंचतत्व आपल्या आतमध्ये आहेत, अग्नी, वायू, आकाश, जल आणि पृथ्वी. हे 5 तत्व, ह्याच 5 तत्वांनी हे बाह्य ब्रह्मांड तयार झालेलं आहे. हेच 5 पंचतत्व या ब्रह्मांडामध्ये आहेत. मग आपण म्हणजे काय? तर आपण म्हणजे या ब्रह्मांडाचं सूक्ष्म स्वरूप, अत्यंत सूक्ष्म स्वरूप आहे ना. आणि याच ब्रह्मांडाचं विशाल मोठं स्वरूप म्हणजे हे संपूर्ण ब्रह्मांड. मग या ब्रह्मांडामध्ये जे काही आहे, ते सगळं आतमध्ये आहे. फक्त हे आपल्याला आतमध्ये मोठ्या प्रमाणात घ्यायचं आहे. आणि हे मोठ्या प्रमाणात कसं घ्यायचं, हे आपण क्लासमध्ये आल्यानंतर शिकणार आहोत. ओके. ह्या सगळ्या गोष्टी शिकल्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठे-कुठे बदल करू शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होऊ शकतो. आपण असं म्हणू शकतो, की आपल्या आयुष्याच्या कुठल्या गोष्टीसाठी आपण या ऊर्जेचा वापर करू शकतो. हे आपल्याला शिकायचं आहे. बघा, तर सुखाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. बरोबर? कोणाला संपत्ती हवी असते, कोणाला करियर हवं असते, कोणाला नाते असतात, कोणाला भौतिक सुख असते आणि कोणाला आध्यात्मिकता असते. बरोबर? खरं तर या सुखाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. आणि महत्वाचं म्हणजे सुख म्हणजे काय? तर सुख म्हणजे या ब्रह्मांडामध्ये मी आलेली आहे. माझं अस्तित्व निर्माण करणं हे खरं सुख आहे. काय? जेव्हा आपण अ, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळतो, तेव्हा आपण आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रकाशमान रस्ता आपल्यासाठी मोकळा होतो. जेव्हा आपण या रस्त्यावर चालतो ना, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश सर्व यायला लागतं. ही काही एखादी थेरपी वगैरे नाहीये. खरं म्हटलं ना, तर ही या ब्रह्मांडाचं रहस्य आहे. याला आपण वैकल्पिक चिकित्सा म्हणू शकतो. ओके. ही एक वैकल्पिक चिकित्सा आहे. आपल्या आभा मंडळावर कार्य होते. आभा मंडळ म्हणजे काय? तर हे माझं शरीर आहे. या शरीराच्या बाहेर माझं आभा मंडळ आहे, ऑरा आहे. माझे 7 चक्र माझ्या शरीरामध्ये आहेत. यावर कार्य होतं. ओके. या ऊर्जेसोबत जुडल्याने एक-एक चक्र बॅलन्स होतो. आणि मग आपल्या आयुष्याच्या एका वळणावर फरक पडतो. एक छोटंसं तुम्हाला सांगते. प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करणं मला इथं शक्य नाही होणार. तरी मी तुम्हाला एक असं सांगते, की नातेसंबंधामध्ये फरक कसा पडेल?
कारण अनेक जणांचं असते मॅडम ना, माझे रिलेशन्स खूप खराब झालेले आहेत. तर बघा, मी रेकी शिकवताना नेहमी अध्यात्मशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि मानसशास्त्र तिघांना एकत्रित करून शिकवत असते. काय? कारण हे एक सायन्स आहे. ही काही अंधश्रद्धा नाही. महत्वाचं असं, की रेकी ऊर्जा म्हणजे कुठलाही धर्म नाही, कुठलाही पंथ नाही, कुठलाही भूत, प्रेत, बाधा, आत्म्याशी या गोष्टीचा एवढाही संबंध नाही. नातेसंबंधाचा विषय आला म्हणून पुन्हा सांगते, कोणत्याच प्रकारचं वशीकरण सुद्धा नाही किंवा मानसिक चिकित्सा सुद्धा नाही. रेकी ऊर्जा ही ब्रह्मांडीय ऊर्जा ही एक शुद्ध नैसर्गिक उपचार पद्धती आहे. मग उपचार कुठल्या गोष्टींवर? तर आरोग्याच्या समस्या असतील त्या, मनाच्या समस्या, मानसिक शांततेच्या, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काही अडचणी असतील, सायकिक आपण ज्याला म्हणतो त्या, आर्थिक, नातेसंबंध, व्यक्तिमत्व विकास, अशा अनेक गोष्टी आपण सांगू शकतो. स्टेज डेअरिंग सगळं सांगू शकतो. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती करण्यासाठी. आता नातेसंबंधाबद्दल मी बोलत होती, तेव्हा तुम्हाला एक शास्त्रीय दृष्टिकोन असाच मी प्रत्येक गोष्टीचा सेशनमध्ये समजून सांगत असते. तो तुम्हाला आता सांगते. बघा, जेव्हा रिलेशन खराब झालेले असतात, नातेसंबंध खराब होतात, तेव्हा नातेसंबंधामध्ये काय असतं? तर कुठेतरी गैरसमज असतात, राग असते, चिंता असते. बरोबर? काही गोष्टींची भीती असते, कुठं द्वेष असतो किंवा काळजी असते. ह्या सगळ्या गोष्टी असतात. ह्या सगळ्या गोष्टी असल्या आतमध्ये, त्यामुळे काय होते, आपलं सोलार, ज्याला मणिपूर चक्र म्हणतात, ते बिघडलेलं राहतं. ओके. मणिपूर चक्र बिघडलेलं राहिलं, की त्याचं जे प्रेशर आहे ते अनेकदा हार्ट चक्रावर येतं. ओके. हार्ट चक्रावर प्रेशर आल्यामुळे पोटही बिघडलेलं राहतं, ॲसिडिटीचे अनेक आजार होतात, पोटांचे विकार होतात. कित्येक सांगू शकते मी. आता याच सेशनमध्ये आपल्याला अभावी नाही सांगता येतील. परंतु सोलार बिघडलेलं असल्यामुळे वर हार्टवर प्रेशर येतं आणि हार्ट चक्र सुद्धा बिघडतं. हार्ट चक्र बिघडल्या म्हणजे हृदयाचे आजार, अनेक आजार आपल्याला राहतात. हे असे सगळे चक्र सुरू राहतात. बरोबर? आपण रेखी ऊर्जा घेतो, जेव्हा मेडिटेशन आणि सगळ्या गोष्टी करतो, तेव्हा काय होते, तर हळू आपली क्लीनिंग होते. ते प्रत्येक चक्र, सहस्त्रार, आज्ञा, विशुद्ध, अनाहत, मणिपूर, स्वाधिष्ठान आणि बेसिक प्रत्येक चक्रावर आपण योग्य ते अफर्मेशन देतो आणि त्या मेडिटेशनमुळे ते चक्र क्लीन होतात. शास्त्रीय पद्धतीने ते चक्र क्लीन होतात आणि ते क्लीन झाल्यामुळे, त्यांची शुद्धी झाल्यामुळे आपोआपच ते द्वेष, भीती, मत्सर, चिंता, ज्या काही सगळ्या एनर्जीज आहेत त्या हळू कमी होतात. आणि त्या हळू कमी झाल्यामुळे आपलं सोलार चांगलं होतं, दुरुस्त होतं, स्थिर होतं, बॅलन्स होतं. आपोआप आपल्या भावना, आपले जे आपण ज्याला म्हणू शकतो, की आपल्याकडून जाणारे व्हायब्रेशन त्या नातेसंबंधासाठी आपोआप चांगले होतात. आणि आपल्याकडून जे व्हायब्रेशन जातात, तेच आपल्याला परत मिळतात. मी नेहमी सांगत असते रेकी शिकत असताना, आपण रेकी शिकायला येतो आहे, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जुडलो आहे. आपण जुडलो आहे याचा अर्थ काय? तर बदल कोणामध्ये होणार? माझ्यामध्ये होणार. मी जुडली आहे तर. आजूबाजूचे लोकं नाही बदलणार. परंतु आपल्याकडून जाणारे व्हायब्रेशन्स, भावना ज्या माझ्याकडून त्यांच्यासाठी जातात, त्या आपोआप बदलत जाणार आणि जेव्हा माझ्या भावना बदलतील, तेव्हा मी जे फेकणार तेच माझ्याकडे परत येणार. जे मी वाटणार तेच मला मिळणार. जे मी पेरणार तेच उगवणार. या उक्तीनुसार तेच आपल्याकडे येणार. आपोआप रिलेशन दुरुस्त होतात. आपोआप. हा यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. ओके. आणि मी जे चक्र सांगते आहे, ते प्रत्येक चक्र आरोग्यशास्त्रामध्ये विशिष्ट ग्रंथीसोबत जोडलेलं आहे.
जसं थायरॉइड ग्रंथी, एडर्नेल ग्रंथी, पिनियल ग्रंथी, एक एक चक्र एका ग्रंथीसोबत जोडलेलं आहे. आपण आध्यात्मिक शास्त्रामध्ये ज्याला चक्र म्हणतो, त्यालाच आरोग्यशास्त्रामध्ये, वैद्यकीय शास्त्रामध्ये, सायन्समध्ये त्यालाच ग्रंथी म्हटलं जातं. ओके, त्या ग्रंथी क्लीन होतात, क्लिअर होतात आणि आपोआप सगळ्या गोष्टी. आता हे झालं रिलेशनचं. असंच असंच आहे आर्थिकतेबाबत. तुम्ही म्हणसाल एखाद्या व्यक्तीचं प्रमोशनच होत नाहीये, ते का होत नाही आहे? तर त्यांचे चक्र कुठले बिघडलेले आहेत, त्या चक्रानुसार त्या व्यक्तीचं वागणं, वर्तणूक असते आणि त्यानुसार त्याची ऍक्टिव्हिटी किती असावी हे ठरतं. ओके. पुन्हा त्याचे व्हायब्रेशन्स काय असावे हे ठरतं. ह्या सगळ्या गोष्टी आपणच आपल्या आयुष्यामध्ये काही ऊर्जा साठवून ठेवतो. जेव्हा आपण या ऊर्जेसोबत जुडतो, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी क्लीन होतात, बॅलन्स होतात आणि आपोआप आपली आर्थिक असो, सामाजिक लेव्हल असो, आध्यात्मिक ऊर्जा असो, ती सुद्धा वाढते. क्राउन चक्र ओपन होतं. ओके. तर असं या ऊर्जेसोबत आहे. इथे कुठेही अंधश्रद्धा नाहीये. कुठेच नाही. सगळं सगळं सायन्स आहे. प्रत्येक सेशनमध्ये येणारा कुठलाही विषय असो, तो आपल्याला याचं मानसशास्त्र काय आहे? याचा वैद्यकीय शास्त्रासोबत संबंध काय आहे? आणि आध्यात्मिक शास्त्रामधून कशाप्रकारे याला सोल्युशन मिळू शकतं? ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. मोठ्या प्रमाणामध्ये क्षमा प्रार्थना आणि जेवढी क्षमा प्रार्थना होईल, तेवढी आपली एनर्जी घेण्याची क्षमता वाढेल. म्हणजेच काय तर त्याला आम्ही अध्यात्मशास्त्रामध्ये त्याला स्पिरिच्युअल कॉर्ड्स म्हणतो. स्पिरिच्युअल कॉर्ड्स वाढेल आणि ती वाढली, की आपली घेण्याची क्षमता वाढेल. असं या ब्रह्मांडीय ऊर्जेबद्दल जर मी किती बोलायचं म्हटलं ना, तर मी दिवसभर बोलू शकते. नव्या प्रकारे या ऊर्जेची ओळख मी तुम्हाला सांगू शकते. आणि दैनंदिन जीवनामध्ये जर आपण या ऊर्जेचा वापर करायचा म्हटलं ना, तर आपण प्रत्येक ठिकाणी करू शकतो. आम्ही तर माहितीये का अन्नपदार्थ स्वयंपाक केल्यानंतर एखादी गोष्ट बिघडली, त्याला एनर्जी देतो, आवडीने सर्वजण खातात. ओके. पॉझिटिव्ह एनर्जी. त्या वस्तूला पॉझिटिव्ह एनर्जी. आपण प्रवासाला जात आहे, स्वतःला आपण पिरॅमिड म्हणजेच रेखी दिली, तर काहीही झालं तरी आपल्याला काही होणार नाही. असे अनेक आम्ही अनुभव घेतलेले आहे. 4 पलट्या गाडीच्या होऊन सुद्धा समोरच्या लोकांना एक खरूचही आलेली नाही. बघा, घटना असतात ज्या व्हायच्या त्या होतातच, पण आपण मात्र पूर्णपणे सुरक्षित राहतो. या अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत. कारण आपण जे काही करतो, ते कुठंही शरीराच्या आतमध्ये नाही, आपलं आभामंडळ आपण सुरक्षित करतो. आभामंडळ क्लीन करतो. ऑरा म्हणतात आपण त्याला. आणि कुठलाही आघात व्हायचा असेल, कुठलाही असो, आजारपण यायचं असेल, ते पण अगोदर आभामंडळावर अटॅक करतं. आभामंडळ जर स्ट्रॉंग असेल, तर ते आपल्या आतपर्यंत येऊच शकत नाही. म्हणून रेकी या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आता 3 वर्षापासून आम्हाला घोड्यांची गरज खरंच पडत नाही. मला तरी स्वतःला. कुठंच नाही. ठीक आहे, आपण म्हणू शकतो मेजर ऑपरेशन आहे, मेजर काही गोष्टी आहेत, तर त्या कराव्याच लागतील. तेव्हा आपल्याला वैद्यकीय शास्त्राचा उपयोग घ्यावाच लागेल. पण अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत, डोकं दुखणे आहे, ॲसिडिटी आहे, हातपाय दुखणे आहे, अनेक. ह्या सगळ्या गोष्टींवर स्वतःच मेडिटेशननी स्वतःला हील करून आपण उपचार करू शकतो. ती पॉवर आपल्या प्रत्येकामध्ये आहे. फक्त माझ्यामध्येच नाही, आपल्या प्रत्येकामध्ये आहे. अजून आपल्या आयुष्याच्या अनेक आयामांमध्ये आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेचा उपयोग आपल्याला होतो. बघा, अनेक वेळा असं वाटते, की माझ्यासाठी आपण विचार करत असतो, समोरच्या व्यक्ती कशा आहेत हे आपल्याला समजतच नाही. अनेक वेळा असं होते, की अरे गड्या, मला या लोकांना म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ओळखायला खूप उशीर लागला. ही व्यक्ती माझ्यासाठी कशी आहे? जेव्हा आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो ना, तेव्हा आपल्याला सहजपणे समजतं, माझे चांगले मित्र कोण, चुकीचे कोण. अशा अनेक साऱ्या गोष्टी ज्याला आपण इंट्युशन पॉवर म्हणतो, ही स्वतःची वाढते.
ह्या अशा प्रकारे अनेक अनेक आयुष्याच्या आयामावर आपण काम करू शकतो. हा, तणावामधून आपण पूर्णपणे मुक्त होतो. आपण रिलॅक्सपणे राहतो. आणि हे कसं राहतं, तर आपले चक्र बॅलन्स होतात आणि त्यामुळे तर टेक्नॉलॉजीत फरक झाला. नवी टेक्नॉलॉजी आली, नवा शोध लागला आणि नव्या-नव्या गोष्टी झाल्या. तर नव्या गोष्टी झाल्यामुळे काय झालं, तर आपलं जीवन हे सोपी झालं. बरोबर? सोपी झालं. येस. सुरुवातीला चाकाचा शोध लागला, बैलगाड्याचा शोध लागला, त्यानंतर हळू-हळू गाडीचा शोध लागला. म्हणजे काय? तर नवी टेक्नॉलॉजी, फोर व्हीलरचा, टू व्हीलरचा. नव्या टेक्नॉलॉजीमुळे काय झालं, तर लोकांना सुविधा मिळाल्या आणि वेळ पण वाचला लोकांचा. बरोबर? आता त्यापेक्षा चांगल्या वातानुकूलित एअर कंडिशनर कार आल्यात. बरोबर? आता आपण जवळ-जवळ प्रत्येक जण एसी कारमधून प्रवास करतो अनेकदा. तर काय होते? आपला वेळही वाचतो आणि आपल्याला सुविधा सुद्धा मिळते. बरोबर? म्हणजे काय तर जशी-जशी नवी टेक्नॉलॉजी येते, तसं-तसं माणसाला सुख-सुविधा चांगल्या प्रकारे मिळतात. आणि नवा जसा शोध लागतो, तसं तो सहजपणे काही गोष्टी करू शकतो. असंच होते. बरोबर? हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. मी तुम्हाला 2च उदाहरणं दिली. अ, वैद्यकीय क्षेत्रामध्ये पूर्वीचे ऑपरेशन आणि आता जे काही सर्जरीज करतात, ऑपरेशन करतात ते वेगळ्या प्रकारे. बरोबर ना? नव्या टेक्नॉलॉजीने. अनेक-अनेक गोष्टी अशा तुम्हाला सांगता येईल. सेम आपण पूर्वी पण ध्यानधारणा करायचे. साधू-संत ध्यानधारणा करायचे. ते त्यांना मोठ्या हिमालयामध्ये जावं लागायचं, साधना करावी लागायची आणि वर्षानुवर्षे साधना करावी लागायची. बरोबर? आणि मग कुठे त्यांना त्या गोष्टी उपलब्ध व्हायच्या. पण जसं अध्यात्मशास्त्रामध्ये पण आपण म्हणू शकतो, नव्या टेक्नॉलॉजीज येऊ लागल्या. नव्या माणसांनी नव्या टेक्निक वर काम करायला सुरुवात केली, तर आता ह्या एनर्जीज सुद्धा आपण सहजतेने घेऊ शकतो. म्हणजे काय तर ते सुद्धा सोपी झालं आहे. या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का? असं होऊ शकते असं कोणाकोणाला वाटते? की हो गड्या मॅडम तुम्ही सांगता ना, असं होऊ शकते. ओके. तर असं होऊ शकते काय? असंच आहे. का बघा, जेव्हा आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो हो, 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 हो. तर बघा, आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलो आहे. आपण जेव्हा क्लासेसला याल, जेव्हा रेकी शिकाल, तेव्हा सेम नव्या टेक्नॉलॉजीप्रमाणे आपण जी ध्यानधारणा, जे मेडिटेशन साधू-संत करायचे, त्या नव्या त्यांच्यासारखंच हिमालयात न जाता आपण आपल्या संसारामध्ये राहून, आपल्या घरामध्ये राहून आपण या एनर्जी सोबत जोडणार आहोत. फक्त आपण काय करणार आहोत, तर आपण नव्या टेक्निकचा उपयोग करणार आणि या टेक्निकचा उपयोग केल्यामुळे आपण जे काही साधना करणार आहे, जे काही मेडिटेशन करणार आहे, हे एका कमी वेळामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात होईल आणि आपण पटकन एनर्जी सोबत कनेक्ट होऊ आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये पटकन प्रगती करू. या टेक्निकनी करणार आहोत. म्हणून तुम्हाला म्हणते आहे, रेकी शिका, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा. असं नाही की आपण कोणी अध्यात्मशास्त्रामध्ये नाही आहे. असं नाहीये कोणी ध्यानधारणा करत नाहीये. पण येथे ज्या टेक्निकचा वापर केला जाईल ती महत्वाची. ओके. तर हे जे काही आपण करणार आहोत, याबद्दल खरोखर आताची आता मला सुद्धा याचा अनुभव घ्यायचा आहे, की ही ऊर्जा माझ्यामध्ये आहे की नाही? आणि खरोखर मॅडम तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण आपली प्रगती करू शकतो का? तर मला फक्त आणि फक्त 5 मिनिट हवे आहेत. 5 मिनिट हवे आहेत मला फक्त. तर कोणाकोणाची इच्छा आहे, की आपण प्रयोग करून बघावा? हँड राइज करा किंवा मी टाका पटापट. मेसेजमध्ये मी टाका किंवा हँड राइज करा. ओके.
आणि फक्त एका जागेवर बसा. हं? व्हिडिओ सुरू आणि बसा एका जागेवर शांतपणे. बघा आपल्या आतमध्येच सगळी ऊर्जा आहे. या ऊर्जेसोबत आपल्याला आपली ओळख करून घ्यायची. चला, तर आपण आहे ना पहिले तर मी तुम्हाला एक छोटीशीच टेक्निक सांगणार आहे. खूप मोठं काहीच सांगणार नाही. छोट्यामधून आपण बघूया, की खरंच आपल्यामध्ये ऊर्जा आहे का? एक पहिला प्रयोग करूया आपण. आपल्यामध्ये ऊर्जा आहे का? दुसरा एक प्रयोग करूया आपण. बघा, स्वतःला आपण काही मिनिटासाठी एक 2 मिनिटाची साधना केल्यामुळे खरोखर मनाला शांती मिळते का? हे आपण बघूया. ओके? चला. तर सगळ्यांनी असे हात ठेवा. मला असं वाटते सगळ्यांचे व्हिडिओ खरंच सुरू हवे आहेत मला. कारण तुमचं जर चुकत असेल तर मला तुम्हाला सांगता येईल. ओके? म्यूट करा. म्यूट करा. ओके? चला. असे तुमच्या समोर असे हात धरा. ओके? जर का तुमचे हात हा माझा उजवा हात आहे. ओके? दिसते आहे? हा माझा डावा आहे. आता मी फिरवतेय तो डावा आहे. लेफ्ट आहे. ओके? आता आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचं आहे. हृदयासमोर बघा धरायचं आहे आणि क्लॉकवाईज 1 मी दिसतेय सगळ्यांना? हो, मी व्यवस्थित दिसते आहे. ओके बघा. 1 क्लॉकवाईज म्हणजे घड्याळच्या दिशेने. 2 डावा स्थिर. 3 हळू-हळू. 4 5 6 7 8 9 10 हाच हात आता अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळच्या विरुद्ध दिशेने. असाच उलट 1 2 हळू. हातातील व्हायब्रेशनकडे पूर्ण लक्ष द्या. 3 4 5 6 7 8 9 10 आता दुसरा हात 1 2 3 4 5 6 7 9 10 हाच हात अँटी क्लॉकवाईज 1 हळू सुवर्णाताई 2 3 4 5 माझ्या हाताकडे बघा 6 7 8 9 10 ओके. आता बघा दोन्ही हात मी मागे पुढे सायकलचे पावलं कसे फिरतात तसं करते. 1 2 3 4 5 6 7 8 जरा स्माईल असू द्या चेहऱ्यावर. 9 10 अँटी क्लॉक 1 2 3 4 5 6 7 हळू शीतल 8 हळू शीतल 9 10 आता बघा हा तुमचे हात तुम्हाला थोडेसे भारी हातामध्ये वेगळं व्हायब्रेशन जाणवत असेल. एक काम करायचं आता. आता ना दोन्ही हात लांब आणि जवळ. कोणाकोणाचे हात जात आहेत जवळ? जात नाहीयेत जवळ. यस. रजनी जवळ जात नाहीये. सुवर्णाताईचे जात नाहीयेत. शीतलचे नाही दिसत आहेत मला हात. ओके. नवीन लोकांचं नाव घेते आहे मी. ओके, 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 ओके. जातात का जवळ हात? नाही. पुन्हा दोन्ही हात लांब आणि जवळ. ओके. तुमच्या हातामध्ये एक हवेचा प्रेशर एक बॉल तयार झालेला आहे. बघा, आता आपल्या हातामधील हे व्हायब्रेशन्स आहे. मला असं वाटते ओम सगळ्यांना येतो. बरोबर? कोणी इतर धर्मीय असेल तर तुमचा जो काही शब्द आहे
ओके, तो सुद्धा तुम्ही सिम्बॉल रेखांकन करू शकता. पण आता मला ओम येतो, मी ओम काढते. माझ्या नजरेने मी फक्त ओम काढत आहे या बॉलवर जो तयार झालेला आहे बघा. ओम, ओम, ओम. आता मघापेक्षा सुद्धा माझा बॉल जड झालाय बघा. प्रत्येकाचा आपला दोन्ही हात लांब आणि जवळ. ओके. बघा, मगापेक्षा जड वाटतोय थोडासा. जड म्हणजे त्याची एक फ्रिक्वेन्सी आहे ही अशी टाईट वाटते. ओके. आता हळूच थँक यू म्हणा, थँक यू म्हणा, थँक यू म्हणा. ओके. आणि तुमचे दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा. तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडा. ओके. सांगा काय वाटलं तुम्हाला? बॉल झाला तयार? झाला तयार बॉल नवीन लोकांचा? येस. याचाच अर्थ की माझ्यामध्ये ही एनर्जी आहे. ओके. आहे ना तुमच्यामध्ये. तुमचा बॉल तयार झालाय म्हणजे ती एनर्जी तुमच्यामध्ये आहे. बघा, मी काही खूप मोठं काम करणार नाहीये. मी एक रेकी ग्रँड मास्टर्स आहे. मी तुम्हाला अटोनमेंट देणार. अटोनमेंट देणार म्हणजे मी तुम्हाला दीक्षा देणार. पहिली डिग्री, दुसरी डिग्री आणि तिसरी डिग्री. तीनही डिग्रींची वेगवेगळ्या वेळेस मी तुम्हाला दीक्षा देणार. पहिली डिग्री असते 7 दिवसाची. दुसरी असते 21 दिवसाची आणि तिसरी असते पुन्हा 21 दिवसाची. तीनही डिग्रीला तुम्हाला अटोनमेंट द्यावं लागतं म्हणजे दीक्षा द्यावी लागते. पहिल्या डिग्रीमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःवर काम करता. दुसऱ्या डिग्रीमध्ये तुम्हाला सिम्बॉल मिळतात. तेव्हा तुम्ही इतरांना सुद्धा रेकी देता आणि ती सुद्धा डिस्टन्स रेकी देता. पहिल्या डिग्रीत तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला स्पर्श करून रेकी देऊ शकता. जे आता आपण करतो आपल्या बाळाला. ओके. ते पहिल्या डिग्रीत करू शकतो. दुसऱ्या डिग्रीमध्ये आपण तुम्ही येथे बसा आणि जगातल्या कोणत्याही व्यक्तीला कनेक्ट करा आणि त्याला रेकी ऊर्जा पुरवू शकता. दुसऱ्या डिग्रीमध्ये. तेव्हा तुम्ही 50% पॉवरफुल होता. तिसऱ्या डिग्रीमध्ये पुन्हा तुम्हाला नवीन सिम्बॉल मिळतात. या सिम्बॉलसह हा गठ्ठा आणि तो गठ्ठा मिळून तुम्ही 100% पॉवरफुल होता आणि 100% पॉवरफुल झाल्यानंतर तुम्ही पूर्णपणे रेखी ऊर्जेचा वापर करू शकता. पण नियमित घेत असतो. का? तर आपले रेकॉर्डेड कोर्स आहेत. अनेक लोक रेकॉर्डेड कोर्स घेतात. परंतु मी या ब्रह्मांडाला शब्द दिलेला आहे, की मी 8 ते 9 हा वेळ सेवेसाठी देणार आणि मग मी ते या माध्यमातून करत असते. ओके. पहिली डिग्री, दुसरी डिग्री, तिसरी डिग्री. आपण तिन्ही डिग्री म्हणजेच लेव्हल पुढे जाणार. एका टप्प्यावर मेडिटेशन तुमच्याकडून करून घेतलं जाणार. सकाळी 5 वाजता मी स्वतः मेडिटेशन करून घेते. नाही तर तुम्ही स्वतः तुमचं सुद्धा करू शकता. ओके. स्वतःचं मेडिटेशन करू शकता. अनेक आयामांवर तुमचा फरक पडतो. माझं एक जुने तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, तर कदाचित तुम्हाला माहिती असेल, मी एक चॅलेंज देत असते माझ्या सेशनमध्ये. काय चॅलेंज देत असते माहितीये का? माझं चॅलेंज असं असतं, की आज, आता सेशनला आलेले आहात, तुमचा स्वतःचा सेल्फी काढून ठेवा. आणि रेकी 3rd ला ऍडमिशन घेसाल, तेव्हा अगोदर तुमचा सेल्फी काढा. 2 वेळेचा तुमचा चेहरा, तुमच्या चेहऱ्याच्या तेच जर तुम्हाला बदल वाटला नाही ना, तर फी देऊ नका. हे माझं सगळ्यांना चॅलेंज असते. ओके. एवढी कमी फी घेऊनही मॅडम तुम्ही असं का करता? तर मी सगळ्यांना सांगते, की आतापर्यंत अशी एकही नियमित मेडिटेशन करणारी व्यक्ती मला असे नाही, की तिने स्वतःमध्ये बदल केला नाही. प्रत्येकामध्ये बदल झालेलाच आहे. एवढंच नव्हे तर विचारतात लोक, "कोणतं फेशियल करतेस गं आजकाल?" इथपर्यंत सगळ्या गोष्टी होतात. काय? तर हे एक सेल्फी चॅलेंज असते. दुसरं एक चॅलेंज तुम्हाला सगळ्यांना असते. आज तुम्ही आयुष्याच्या ज्या वळणावर आहात, आज तुम्ही तुमच्या आयुष्याच्या ज्या वळणावर आहात, मग तो कुठलाही प्रश्न असो बघा. कधी आर्थिकतेचा असतो, कधी नात्याचा असतो, कधी नोकरी संदर्भातल्या काही अडचणीचा असतो.
कोणी प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणावरून असतं, बरोबर आहे. प्रत्येकाचा प्रश्न वेगळा असतो आणि माझ्या रेकी परिवाराला जोडलेले आतापर्यंत सगळेचे सगळेजण काहीतरी समस्येमधूनच जुडलेले आहेत. असं कोणी नाहीये, की बाबा माझं सगळं अलबेल आहे आणि मी रेकीला जोडलो आहे. का माहितीये काय? तर ही आध्यात्मिक ऊर्जा अशीच असते, तुमच्या आयुष्यामध्ये संकट आल्याशिवाय, दुःख आल्याशिवाय आहे ना, तुम्हाला याच्यापर्यंत तुम्ही येतच नाही. तुम्ही म्हणजे आपण कोणीच येत नाही. मॅडम माझ्या आयुष्यातनं सगळा आनंदी आनंद आहे आणि तरी मला रेकी शिकायची आहे. सांगू आतापर्यंत एकही ऍडमिशन झालं नाही तसं. आणि माझं सुद्धा ऍडमिशन तसं झालंच नव्हतं. मी जेव्हा खूप टेन्शनमध्ये होते तेव्हाच रेकी ऊर्जेपर्यंत जुडले आणि मी या ऊर्जेचे माझ्या त्या दुःखाचे, त्या टेन्शनचे, त्या माझ्या कंडिशनचे खूप आभार मानते, की त्यांनी मला या ऊर्जेपर्यंत पोहोचवलं. ओके. आम्ही आमच्या क्लासेसमधले माझ्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मधले असे अनेक जण आहेत, की थँक यू पेन्स. तुम्हाला माहिती आहे ती एक ॲडव्हर्टाइज असते, डाग अच्छे है वाली. तसे माझे विद्यार्थी, माझे सर्व रेकी सदस्य म्हणतात, "मॅडम ते दुःख आलं ना म्हणून कुठेतरी आम्ही इथपर्यंत पोहोचलो." तर त्या दुःखाला, त्या दुःख देणाऱ्याला आम्ही थँक म्हणतो. ओके. का? तर त्यांच्यामुळे आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये प्रकाश मिळाला. आनंदी आनंद आम्हाला आम्ही माध्यम झालो, की इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश टाकू. आम्ही माध्यम झालो, की इतरांचं दुःख कमी करू. आम्ही माध्यम झालो, की आम्ही आमच्या कुटुंबाला कायम सुरक्षित ठेवू शकतो आमच्या एनर्जीने. ओके. आमचा मुलगा कुठंही गेलेला असो, आमचे कोणी कुठेही गेलेला असो, आम्हाला प्रत्येक वेळी आम्ही चिंतामुक्त असतो. आम्हाला माहीत असते, की ते कायम सुरक्षित असणार आहे. हा एवढा विश्वास आम्हा प्रत्येकाला या ब्रह्मांडीय ऊर्जेनी, या रेखीय ऊर्जेनी दिलाय. आम्ही कुठलाही आयुष्याचा निर्णय घेऊ, आम्हाला 100% गॅरंटी असते, की आमच्यासोबत जे काही होणार आहे ते योग्यच होणार आहे. या सगळ्या गोष्टीचा विश्वास, या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे घडत आहेत का? तर या एनर्जी सोबत जुडल्यामुळे आमच्यामध्ये जो विश्वास, आत्मविश्वास, आमचे ते चक्र बॅलन्स आणि अनेक साऱ्या गोष्टी घडल्या आहेत. ओके. तर अशा प्रकारे आपला रेखीचा कोर्स हा आपण तयार केलेला आहे. मी खूप शास्त्रशुद्ध पद्धतीने अनेक सारे कोर्सेस तयार करून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि या सगळ्यामध्ये मी जे पहिले सांगायला हवं होतं, माझा परिचय तुम्हाला द्यायची विसरून गेली. मी माझा परिचय देते आणि तुम्हाला पुन्हा एक नवा एक्सपिरियन्स देते. जसं आता तुम्हाला पॉवर बॉल केलाय ना, तसंच तुमच्या सोबत एक एक्सपेरिमेंट करूया आपण रेकी ऊर्जेची. बघा तुम्हाला 5 मिनिटामध्ये किती शांत वाटते. त्या अगोदर माझा परिचय सांगते. मी मंजुश्री लहासे, शेगाव गजानन महाराजचं शेगाव, विदर्भाची पंढरी येथे जवळ माझं गाव आहे जळगाव जामोद, सातपुड्याच्या कुशीमध्ये. अगोदर माझं फॅशन डिझायनिंग, माझी व्ही माझी संस्था, अनेक सारे आमचे उपक्रम आहेत. सामाजिक कार्यामध्ये आम्ही 2005 पासून कार्यरत आहे आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं फॅमिली काउन्सिलिंग सेंटर मी तेव्हापासून चालवत आहे. त्या माध्यमातून अनेक महिलांचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. मोफत. माझं एम-ए इकॉनॉमिक्स आहे, बी-कॉम, एम-एस-डब्ल्यू आहे. कॉम्प्युटरमध्ये सी म्हणून मी केलेला आहे. माझा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा सुद्धा झालेला आहे. हे शिक्षण सांगण्याची इथं खरंच गरज नाही. हे मला चांगलं माहिती आहे. पण तुम्हाला यासाठी सांगते आहे, की फक्त आपला एक असा ग्रह झालेला आहे, की जे अशिक्षित लोकं असतात तेच अध्यात्माकडे जुळतात. ओके. म्हणून तुम्हाला आवर्जून मी माझं एज्युकेशन सांगितलं. सामाजिक क्षेत्रामधला 2005 पासूनचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि माझ्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मी जवळ-जवळ 8,000 महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहे. 5,000 महिलांना मी रोजगार उभा करून दिलेला आहे. हे माझं बॅकग्राऊंड. ओके. आयुष्याच्या एका वळणावर असा वेळ आला, की घसरले. अरे बापरे! आता तर आपल्या पायाखाली काहीच नाहीये. संपलं सगळं. या स्टेजवर गेले. ओके. तेथे मला या ब्रह्मांडीय ऊर्जेची ओळख झाली. आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेनी या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सोबतीने जे हरवलं होतं, ते सर्व जसंच तसं मला मिळवून दिलं. आणि
म्हणून मी आणखी आणखी काही शिकत गेले, आणखी शिकत गेले. आता जर विचार केला तर आता मंजुश्री म्हणजे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट या नावाने मी स्वतःला ओळखते. स्वतःची नवी ओळख पुन्हा तयार केली आहे आणि मी रेकी ग्रँड मास्टर्स आहे. मी प्राणिक हिलर आहे. प्राणिक हिलरमध्ये मी सायकोथेरपी, क्रिस्टल थेरपी, पुन्हा सायकिक डिफेन्स म्हणजे प्रोटेक्शन वगैरे या क्षेत्रामध्ये पूर्णपणे कार्य करते आहे सध्या. ते माझं ट्रेनिंग झालेलं आहे. माझा फोरम झालेला आहे. माझं एंजल थेरपिस्ट मी आहे. एंजल थेरपी देते. क्रिस्टल थेरपी तर तुम्हाला सांगितली आहे. मी झिबू सिम्बॉल नंतर मग एंजल नंबर्स वगैरे या सर्व आपल्याकडे आहेत. आणि सोबतच आपण रेकी फर्स्ट टू ग्रँड मास्टर्स आतापर्यंत 100 विद्यार्थ्यांच्या वर विद्यार्थी घडवले आहेत. फक्त आणि फक्त जवळ-जवळ 2 पावणे 2 वर्षामध्ये. आता मी का फक्त म्हणते आहे, यामागचं कारण असं, की ₹1 आतापर्यंत आपण जाहिरात केलेली नाही. फक्त एकाला फरक पडलेला आहे, दुसऱ्यापर्यंत ते पोहोचलं. क्रिस्टल्स हीलिंग जे मी बोलते आहे आणि मी क्रिस्टल थेरपिस्ट आहे, तर क्रिस्टलच्या माध्यमातून माझा परिवार आतापर्यंत 3200 लोकांपर्यंत पोहोचला आहे. ₹1 जाहिरात न करता आणि कोणाचीही आतापर्यंत तक्रार नाही. पुन्हा महत्वाचं म्हणजे आपण टॅरो रीडिंग करतो. मी टॅरो रीडर्स आहे, मी टॅरो मास्टर आहे. मी टॅरो रीडिंग करते सुद्धा आणि असे विद्यार्थी सुद्धा घडवते, जे टॅरो रीडिंग करू इच्छितात. माझे टॅरो रीडर्स खूप छान प्रकारे टॅरो रीडिंग करतात. त्यांनी सुद्धा स्वतः प्रोफेशनली सुरू केलेलं आहे. हा माझा परिचय छोटासा. आणि माझी इच्छा अशी आहे, की माझ्या माध्यमातून या वर्षामध्ये या वर्षामध्ये 5,000 लोकांपर्यंत आपण ही एनर्जी पोहोचवूया. या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या माध्यमातून आपण हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश सर्व आणूया. आणि मी एकटीच नाही तर माझा परिवार, माझ्या सोबत असलेले सर्व, त्यांच्या माध्यमातून त्या सर्व गोष्टी घडतील. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट हा एक असा वटवृक्ष होणार आहे, की तेथे अनेक अनेक ह्या ज्या माझे ग्रँड मास्टर झालेले आहेत, माझे टॅरो रीडर्स आहेत, यांच्याकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात सेवा होईल. कारण कितीही सेवा करणारे, कितीही ग्रँड मास्टर झाले ना, तरीही कमीच होतील. एवढ्या लोकांची गरज आहे, या चांगल्या गोष्टी या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर बघा, आता आपण आहे ना, आता आपण एक प्रयोग करणार आहे, छोटासा. करायचा आहे सगळ्यांना? थंब दाखवा मला, नाहीतर मेसेजमध्ये मी टाका. ओके. बघा, मी तुम्हाला मगा एक गोष्ट सांगितली, की जे देणार ते मिळणार. बरोबर? आपण एक प्रार्थना करणार आहे. त्याच्या मुद्रेमध्ये घ्या, डोळे बंद करा. डोळे बंद. माझ्यासोबत फक्त चला. सर्व देवी देवता, सर्व संत, गुरु, सद्गुरु, दयेच्या व क्षमेच्या देवता, सर्व हिलिंग एंजल्स, आपली कुलदेवता, आपलं कुलदैवत यांना स्मरण करा आणि त्यांचे आभार माना. आम्ही या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडत आहोत. आम्हाला मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज लागणार आहे. आपण आमच्या सोबत आहातच. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आता फक्त हळूच आपले दोन्ही हात आपल्या डोक्यावर ठेवा, म्हणजे सहस्त्रार चक्रावर ठेवा. ओके. हेच दोन्ही हात आपल्या हृदय चक्रावर ठेवा, हृदयावर ठेवा. एक चेहऱ्यावर छान स्माइल असू द्या. आनंद चेहऱ्यावर. आपल्या आयुष्यामधला एक आनंदाचा क्षण आठवा. आपल्या आयुष्यामधील तो आनंदाचा क्षण जणू आपण आताच जगत आहोत. बघा, चेहऱ्यावर हास्य असू द्या. हृदयाकडे लक्ष द्या.
मी शांत आहे. मी आनंदी आहे. प्रेम, माया, आपुलकी माझ्यामध्ये आहे. मी प्रसन्न आहे. आणि हेच दोन्ही हात पुन्हा आपल्या सहस्त्रार चक्रावर म्हणजेच आपल्या डोक्यावर ठेवा. पुन्हा एकदा तो आनंदाचा क्षण आठवा किंवा दुसरा आनंदाचा एखादा प्रसंग आठवा. बघा कोण-कोण आहे त्यामध्ये? आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. माझ्या आयुष्यामध्ये आनंद आहे. सुख, समाधान, शांती आहे. मला जे हवं ते मला मिळत आहे. आणि आता आपले दोन्ही हात आशीर्वादाच्या मुद्रेमध्ये घ्या. हृदयासमोर आशीर्वादाच्या मुद्रेमध्ये. आणि एक मस्त स्माईल द्या. आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती आपल्या समोर आणा. आणि त्यांना प्रेमाचा, मायेचा, आपुलकीचा आशीर्वाद देऊयात आपण. हातातील व्हायब्रेशनकडे फक्त लक्ष असू द्या. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपल्या समोर आहे आणि यांना आपण प्रेमाचा आशीर्वाद देत आहे. यांना आपण मायेचा, आपुलकीचा आशीर्वाद देत आहे. यांच्या आयुष्यामध्ये यश आहे, समृद्धी आहे, आनंद आहे. प्रत्येक व्यक्ती सुखी आहे, आरोग्य संपन्न आहे. आपल्या मित्र-मैत्रिणी यांना सुद्धा समोर असू द्या. त्यांना सुद्धा आठवा आणि त्यांच्यासाठी सुद्धा ब्लेसिंग्स करा. ते आनंदी आहेत, आरोग्य संपन्न आहेत. खूप खूप धन्यवाद रेकी. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रेकी. खूप खूप धन्यवाद. आता आपल्या हळूच आपले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा. आणि तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. छान वाटतंय. ओके. पहिले होतो त्यापेक्षा आपल्याला थोडंसं हलकं आणि प्रसन्न वाटते आहे. वाटतं. हो, हो. बरोबर? ही आहे हां. टेक्नॉलॉजी कमाल. बरोबर आहे? अशा विविध टेक्निक्सच्या माध्यमातून आपण सेशन पूर्ण करणार आहोत. पुढील पूर्ण सेशन पूर्ण करणार आहोत आणि फक्त 2 मिनिटामध्ये जर तुम्हाला एवढं हलकं वाटू शकते, तर सांगा. तुम्ही जर 2 महिने मला दिले, तर तुमचं आयुष्य किती बदलेल? आहे ना? ओके. हां. टेन्शन मुक्त तुम्ही प्रत्येक जण होणार एवढं मात्र नक्की. तुम्ही इतरांना टेन्शन मुक्त करसाल, हे मी आवर्जून सांगू इच्छिते. ओके. तर नक्कीच तुमचे प्रश्नांची उत्तरं द्यायची राहिलेली आहेत. मला माहिती आहे. आपण 10 मिनिटासाठी पुन्हा मीटिंग सुरू करूया.